नमस्कार सर्वांना. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 या आपल्या मिशन मधील ऍक्सेप्ट चॅलेंज अँड क्वालिफाईड टीईटी या अभ्यास पर्वातील आजच्या भागात मी डॉक्टर जयश्री राजीव देशमुख आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. महा टीईटी 2025 ची आपण तयारी करत आहोत. बालविकास व अध्यापन शास्त्र या विषयातील सर्वच कॉन्सेप्ट कव्हर करून तसेच त्या विषयात येणारे संभाव्य प्रश्न आपण अभ्यासले आहेत. टीईटी 2024, 2021, 2018 या परीक्षांमधील प्रश्नांचा सराव करून आता आपण वळत आहोत गणित विषयाकडे. गणितातील वेग, वेळ, अंतर, वय, काम, काम व मजूर, आलेख, भूमिती यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 यावर कोणते संभाव्य प्रश्न येऊ शकतात. दिलेल्या आकृतीतील चौकोन व त्रिकोण कसे मोजायचे यासारखे संभाव्य प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग पाहूया गणितातील गंमत. प्रथम आपण अभ्यासूया स्तंभालेख. आपण मागच्या प्रश्नपत्रिका जर सर्वांनी पाहिल्या तर स्तंभालेखावर 2 प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहेत. काही प्रश्नपत्रिकांमध्ये स्तंभालेखाबरोबर पाय आलेख देखील आहेत. त्यामुळे स्तंभालेख आणि पाय आलेख यावर विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुमच्या सर्वांच्या हातातले आहेत. प्रश्न फार सोपे असतात आणि त्या त्या प्रश्नातले ते प्रश्न जर तुम्ही केले तर ते मार्क्स तुमचे कुठेच जाणार नाहीत. या ठिकाणी आपण स्तंभालेख पाहूयात. 5 विद्यार्थ्यांचे गुण ए ला 40 आहेत, बी ला 60 आहेत, सी ला 80 आहेत, डी ला 50 आणि ई ला 9. तर ह्या 5 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी त्यांच्या गुणांचा स्तंभालेख काढलेला आहे आणि स्तंभालेखावरून प्रश्न विचारलेले आहेत. कोणत्या विद्यार्थ्याला सर्वात जास्त गुण मिळाले? या ठिकाणी ई या विद्यार्थ्याला 90 गुण मिळालेले आहेत. म्हणजेच आपलं आन्सर जे आहे ते सी. सी इज द करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे ए आणि डी या विद्यार्थ्यांच्या गुणांची एकत्रित बेरीज किती होईल? ए ला 40 गुण मिळालेले आहेत आणि डी ला 50 गुण मिळालेले आहेत. म्हणजेच त्यांची जी बेरीज आहे ती आहे 90. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. पुढचा प्रश्न आहे 60 पेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी किती? 60 पेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी सी ला 80 गुण आहेत आणि ई ला 90 गुण आहेत. म्हणजेच 60 पेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी 2 आहेत. ऑप्शन बी. सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी किती? सर्व विद्यार्थ्यांचे गुण आहेत 60, 40, 80, 50, 90. त्याची जी टोटल आहे ती 320 होते आणि 320 भागिले 5 कारण आपल्याकडे 5 विद्यार्थी आहेत तर 64 म्हणजे बी इज द करेक्ट आन्सर. यानंतर आपण पाय आलेखावर आधारित प्रश्न पाहूयात. पाय चार्ट. या ठिकाणी एका विद्यार्थ्याने 10 तास अभ्यास केलाय आणि त्याने त्याच्या अभ्यासामध्ये वेगवेगळ्या विषयांना जे वेटेज दिलेलं आहे त्यामध्ये इंग्लिशला 20%, गणिताला 30%, विज्ञानाला 25%, समाजशास्त्राला 15% आणि भाषेला 10%. अशा पद्धतीने त्याने अभ्यास करताना वेळ दिलेला आहे. तर त्यावर जे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण पाहूयात. विद्यार्थ्याने गणितासाठी किती तास अभ्यास केला? गणिताला त्याने 30% वेळ दिला. 30% गुणिले 10 म्हणजे 3 तास. बी इज द करेक्ट आन्सर. कोणत्या विषयावर सर्वात कमी वेळ खर्च केला? भाषा विषयाला त्याने 10% वेटेज दिलेलं आहे. 10% अभ्यासाला वेळ दिलाय. म्हणजेच भाषा विषयावर त्याने सर्वात कमी वेळ खर्च केला. विज्ञान आणि समाजशास्त्र या दोन्ही विषयांवर मिळून किती टक्के वेळ घालवला? विज्ञानाला त्याने 25% आणि समाजशास्त्राला 15%. म्हणजेच दोन्ही मिळून त्याने 40% वेळ दिलेला आहे. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. विद्यार्थ्यांनी इंग्रजीसाठी 20% वेळ दिला असेल तर ते किती तास होतात? 20% गुणिले 10 म्हणजे 2 तास. बी इज द करेक्ट ऑप्शन. तर अशा प्रकारे बार ग्राफवर आणि पाय डायग्रामवर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे
बार ग्राफ आणि पाय डायग्राम यावरचे क्वेश्चन्स खूप सोपे असतात. हे मार्क्स तुमच्या हातातले आहेत. डोंट मिस इट. पुढचं आहे, सगळ्या प्रश्नपत्रिका जर आपण अभ्यासलं तर त्यामध्ये चौकोनावर दोन प्रश्न आहेतच प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये. मग काही आयतावर आहेत, काही समांतरभुज चौकोनावर आहे, काही समलंब चौकोनावर आहे, काही चौरसावर आहेत. तर बघूयात चौकोनावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यासाठी तुम्हाला चौकोनाचे प्रकार माहिती असायला हवेत. हा आहे रेक्टँगल, आयत. त्याच्या समोरासमोरील बाजू समान असतात आणि सगळे अँगल्स 90 डिग्री असतात. हा आहे स्क्वेअर. त्याच्या सगळ्या बाजू सारख्या असतात आणि सगळे अँगल सारखे म्हणजे 90 डिग्री असतात. हा आहे पॅरलेलोग्राम. त्याच्या समोरासमोरील बाजू समान आणि पॅरलेल असतात. हा आहे रुंबस म्हणजे चौकोन. चौकोन ज्याच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात आणि सगळ्या बाजू समान असतात, ज्याला आपण समभुज चौकोन असं म्हणतो, परंतु तो चौरस नसतो. त्यानंतर हा आहे ट्रॅपेझियम, ज्याला आपण समलंब चौकोन म्हणतो, आणि हा आहे काइट, पतंग. तर चौकोनावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते आपण पाहूयात. समभुज चौकोन. चौकोनामध्ये सर्व बाजू समान आहेत. एक बाजू 6 सेंटीमीटर असेल तर परिमिती किती? हा आहे समभुज चौकोन, ज्याच्या सर्व बाजू सारख्या आहेत आणि त्याच्या एका बाजूची लांबी 6 आहे. त्याच्या सर्व बाजू सारख्या असतात. एका बाजूची लांबी जर 6 असेल तर सर्व बाजूंची लांबी 6 येईल, म्हणजेच त्याची परिमिती 24. सी इज द करेक्ट आन्सर. चौकोनामध्ये कोणते विधान नेहमी सत्य असते? फक्त बाजू समान असतात, फक्त कोण समान असतात, कर्ण समान असतात, उरील सर्व. हा चौकोन आहे, याच्या सगळ्या बाजू समान आहे, म्हणजे ए ए ऑप्शन इज करेक्ट. त्यानंतर त्याचे सर्व कोण समान आहेत. याचे सगळे कोण समान असतात आणि ते 90 डिग्री असतात. त्यानंतर कर्ण समान आहेत. याचे जर कर्ण आपण इथे ड्रॉ केले तर हे कर्ण, त्यांची लांबी समान असते, म्हणजेच हे सगळेच ऑप्शन्स करेक्ट आहेत. दिस इज द करेक्ट ऑप्शन, वरील सर्व. आयताच्या दोन बाजू 8 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर आहेत. आकृतीनुसार क्षेत्रफळ. आयत म्हणजे सगळे कोण 90 डिग्री असतात आणि समोरासमोरील बाजू समान असतात. हा आयत आहे. ह्याची ह्याची लांबी 8 आहे आणि रुंदी 5 आहे. आणि आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. म्हणजे करेक्ट ऑप्शन इज बी, 40. आयताच्या कर्णाचे वैशिष्ट्य कोणते? आयताच्या कर्णाचे वैशिष्ट्य म्हणजे आयताची कर्णाची लांबी समान असते. ह्याचे जर आपण कर्ण काढले तर या कर्णाची लांबी समान आहे. लांबी समान नसतात, नेहमी समकोनात छेदतात. लांबी समान असतात, समान नसतात, म्हणजे सी इज द करेक्ट ऑप्शन. समभुज चतुर्भुज म्हणजे रोम्बस, ज्याच्या सगळ्या बाजू समान असतात. हा रोम्बस त्याच्या सर्व सर्व बाजू समान असतात, सर्व कोण समान नसतात, कर्ण समान नसतात, कारण इथे जर आपण त्याचे डायगोनल्स काढले
तर ते समान येणार नाहीत. त्यामुळे फर्स्ट इज द करेक्ट ऑप्शन. समांतरभुज चौकोन पॅरलेलोग्राम. हा पॅरलेलोग्राम आहे. पॅरलेलोग्राम मध्ये विरुद्ध बाजू समान असतात, असमान असतात. एक बाजू मोठी असते आणि एक बाजू लहान असते, असे ऑप्शन्स आहेत. तर पॅरलेलोग्राम मध्ये विरुद्ध बाजू समान असतात. ह्या दोन बाजू समान आहेत आणि ह्या दोन बाजू समान आहेत. म्हणजे ए इज द करेक्ट ऑप्शन. समांतर भुजाचे उंची व पाया दिले असता क्षेत्रफळ कसे काढायचे? समांतर भुज चौकोनाचा हा पाया आहे आणि ही उंची आहे. समांतर भुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्यासाठीचा फॉर्म्युला आहे पाया गुणिले उंची. म्हणजे बी इज द करेक्ट ऑप्शन. सर्व समभुज चौकोन आयत असतात. आता हा समभुज चौकोन आहे आणि हा आयत आहे. समभुज चौकोनाची आयताची प्रॉपर्टी काय आहे की समोरासमोरील बाजू समान असतात, समांतर असतात आणि प्रत्येक अँगल हा 90 डिग्री असतो. त्या सगळ्या प्रॉपर्टीज समभुज चौकोनामध्ये आहेत. परंतु समभुज चौकोनाची जी प्रॉपर्टी आहे की सगळ्या बाजूंची लांबी सारखी पाहिजे, ती आयतामध्ये नाहीये. त्यामुळे समभुज चौकोन हा आयत असतो, पण आयत हा समभुज चौकोन नसतो. म्हणून विधान 1 हे बरोबर आहे. त्यानंतर आता आपण पाहूयात वयावरील प्रश्न. आईचे वय मुलाच्या वयाच्या 4 पट आहे. म्हणजे या ठिकाणी आईचं वय आपल्याला दिलेलं आहे. समजा मुलाचं वय जर आपण एक्स घेतलं तर आईचं वय 4x होईल. मग आता पुढे आपल्याला असं दिलेलं आहे की 5 वर्षांनी दोघांच्या वयांची बेरीज 70 आहे. तर मग 5 वर्षांनी मुलाचं वय x+5 होईल आणि आईचं वय 4x+5 होईल. आणि त्या दोघांच्या वयांची बेरीज 70 आहे. म्हणजेच x+5 अधिक 4x+5 बरोबर 70. हे जर आपण सोडवलं तर आपल्याला काय मिळेल? 5x अधिक 10 बरोबर 70. म्हणजेच आपल्याला x बरोबर 12 मिळेल. बी इज द करेक्ट ऑप्शन. पुढचं आहे 2 भावांचे आत्याच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे. 6 वर्षांनंतर त्यांचे गुणोत्तर 3:4 होईल. तर लहान भावाचे सध्याचे वय. ज्या वेळेला अशा प्रकारचे गुणोत्तर दिलेलं असतं त्यावेळेला आपण एक कॉन्स्टंट ठेवायचा. सपोज आपण एक्स हा एक कॉन्स्टंट घेऊया, तर मग 5 ऐवजी आपण लहान भावाचं वय 5x आहे असं समजूया. लहान भावाचं वय 5x आणि मोठ्या भावाचं वय 7x.
6 वर्षांनंतर म्हणजेच लहान भावाचं वय 6 वर्षानंतर 5 x अधिक 6 होईल आणि मोठ्या भावाचं वय 6 वर्षानंतर 7 x अधिक 6 होईल. 6 वर्षानंतर त्यांचं वयाचं गुणोत्तर हे 3:4 आहे. तर मग आपण या ठिकाणी 3/4. ह्यांची जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केली तर आपल्याला काय मिळेल? 20x अधिक 24 बरोबर 21x अधिक 18 आणि हे सोडवलं तर आपल्याला x बरोबर 6 आणि 6 × 5 कारण मोठ्या भावाचं वय आपण 5x गृहीत धरलं म्हणजेच 5 × x 6 × 5 = 30. B is the correct option. पुढचा प्रश्न आहे 8 वर्षांपूर्वी A चे वय B पेक्षा 6 जास्त होते. म्हणजेच A मायनस B बरोबर 6 म्हणजे A B पेक्षा 6 वर्षांनी जास्त आहे, B 6 वर्षांनी लहान आहे. 4 वर्षांनंतर दोघांच्या वयांची बेरीज 50 असेल. आता 4 वर्षांनंतर A चं वय किती असेल? A+4 आणि B चं वय असेल B+4. आणि 4 वर्षांनंतर त्यांच्या वयांची बेरीज 50 वर्ष असेल. म्हणजेच A+4 अधिक B+4 बरोबर 50. आता हे जर आपण सोडवलं तर आपल्याला काय मिळेल? 2A अधिक B A अधिक B बरोबर 50 - 8 42 आणि हे A - B बरोबर 6 आणि A अधिक B बरोबर 42 हे दोन आपण सायमल्टेनियस उदाहरणं जर सोडवले सायमल्टेनियस इक्वेशन्स तर आपल्याला काय मिळतं? B कॅन्सल होतो 2A = 48 म्हणजेच A = 24. B is the correct answer. तर अशा प्रकारचे प्रश्न वयावर विचारले जातात. त्यानंतर आपण पाहूयात NEP वर विचारले जाणारे संभाव्य प्रश्न. NEP 2020 नुसार गणिताच्या अध्यापनात कोणते क्षेत्र सर्वात मूलभूत मानले आहे? गणितीय इतिहास, गणितीय विचार, जलद गणना, पाठांतर. गणितीय विचार. NEP 2020 मध्ये गणिताचे शिक्षण कोणत्या कौशल्याभोवती केंद्रित आहे? लॉजिकल रिझनिंग, ड्रॉइंग स्किल, मेमोरायझेशन, हँडरायटिंग. लॉजिकल रिझनिंग इज द करेक्ट आन्सर. NEP 2020 नुसार गणित शिकवताना प्रथम कोणती भाषा विकसित करणे अपेक्षित आहे? प्रथम कोणती क्षमता विकसित करणे अपेक्षित आहे? सूत्रे पाठांतर, समस्या सोडवणे, अवघड संकल्पना आधी शिकवणे, तक्ते काढणे. समस्या सोडवणे इज द करेक्ट आन्सर. खालीलपैकी कोणता घटक NEP मध्ये दिलेल्या गणितीय तत्वांमध्ये नाही? लॉजिकल रिझनिंग आहे, क्रिटिकल थिंकिंग आहे, ड्रिल प्रॅक्टिस हा नाहीये. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे. सी इज द करेक्ट आन्सर. NEP 2020 नुसार विद्यार्थ्यांनी गणितीय संकल्पना शिकताना शिक्षकाने मुख्य भर कुठे द्यावा? अधिक गुंतागुंतीची भाषा वापरण्यावर, वास्तविक जीवनाशी जोडलेल्या गतिविधींवर, कठीण प्रश्नपत्रिकांवर, गणिताचे प्रात्यक्षिक टाळण्यावर. वास्तविक जीवनाशी जोडलेल्या गतिविधींवर इज द करेक्ट आन्सर. कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगसाठी NEP कोणती पद्धत सुचवते? फ्रॉम अबस्ट्रॅक्ट टू कॉन्क्रीट, फ्रॉम कॉन्क्रीट टू पिक्टोरियल टू अबस्ट्रॅक्ट, फक्त सराव प्रश्न, फक्त बोर्डावर शिकवणे. B फ्रॉम कॉन्क्रीट टू पिक्टोरियल टू अबस्ट्रॅक्ट म्हणजे मूर्ताकडून प्रतिमांकडे आणि प्रतिमांकडून
अमूर्ताकडे. एनईपी सुचवते की गणिताचे शिक्षण पाहिजे. कसे पाहिजे? टेक्स्टबुक डिपेंडंट, ऍक्टिव्हिटी बेस्ड, मेमरी बेस्ड, असेसमेंट बेस्ड. इट शुड बी ऍक्टिव्हिटी बेस्ड. बी इज द करेक्ट आन्सर. टॉय बेस्ड लर्निंगचा गणित विषयात उपयोग काय? केवळ मनोरंजन, संकल्पना अनुभवात्मक बनवणे, वेळ वाया जाणे, स्पर्धात्मक परीक्षांची तयारी. संकल्पना अनुभवात्मक बनवणे इज द करेक्ट आन्सर. एनईपी 2020 मध्ये क्लास 3 पर्यंत कोणती क्षमता विकसित करणे सर्वात आवश्यक म्हटलं आहे? ऍडव्हान्स अल्जेब्रा, बेसिक न्यूमरसी, ट्रिग्नॉमेट्री, कॅल्क्युलस. बेसिक न्यूमरसी. आपल्याला 2030 पर्यंत एनईपी नुसार बेसिक न्यूमरसी कंप्लीट करायची आहे. बेसिक न्यूमरसी ही क्षमता 1 ते 3 पर्यंतच्या क्लासमध्ये. एनईपी मध्ये फाउंडेशनल न्यूमरसी म्हणजे काय? गणिताचे सूत्र पाठ करणे, संख्यांची समज, बेरीज वजाबाकी क्रम समजणे, स्पर्धात्मक उदाहरणे सोडवणे, जलद गणना करणे. संख्यांची समज, बेरीज वजाबाकी क्रम समजणे. एनईपी 2020 ची सुचलेली पद्धत विद्यार्थ्याला योग्य उत्तर सांगण्यापेक्षा शिक्षकाने टिंबटिंब मदत करावी, गोंधळ निर्माण करावा, स्वतःहून उत्तर शोधण्यास मदत करावी, सूत्रे रटण्यास मदत करावी, जास्त गृहपाठ देण्यास मदत करावी. बी इज द करेक्ट आन्सर. स्वतःहून उत्तर शोधण्यास मदत करावी. अशा प्रकारे एनईपी वर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आपण पाहूयात वेग, वेळ आणि अंतर. वेग, वेळ आणि अंतर हे आपल्याला खूप अवघड वाटतात प्रश्न, परंतु ते फार सोपे आहेत. त्यासाठी 3 सूत्र लक्षात ठेवा. अंतर काढण्यासाठी अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. वेग काढायचा असेल तर अंतर भागिले वेळ, आणि वेळ काढायचा असेल तर अंतर भागिले वेग. हे 3 सूत्र लक्षात ठेवले तर तुम्हाला यावरील कोणतेही उदाहरण सोडवता येईल. उदाहरणार्थ, एक कार 4 तासामध्ये 240 किलोमीटर अंतर पार करते. म्हणजे या ठिकाणी 240 हे अंतर आहे आणि 4 हा वेळ आहे. आपल्याला वेग काढायचा आहे. तर मग वेग बरोबर अंतर भागिले वेळ. 240 भागिले 4, 60 किलोमीटर प्रति तास इज द रिक्वायर्ड आन्सर. त्यानंतर सरासरी वेग काढण्याचा प्रश्न पाहूयात. एक व्यक्ती 30 किलोमीटर वेगाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. त्यानंतर 120 किलोमीटर तास वेगाने परत येते. तिचा सरासरी वेग काढा. आता सरासरी वेग काढायचा म्हणजे 30 अधिक 120 भागिले 2. 30 अधिक 120 भागिले 2 बरोबर 150 भागिले 2, 75 किलोमीटर. अशा प्रकारे आपण सरासरी वेग काढू शकतो. एक ट्रेन 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत आहे. तिला एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर जाण्यासाठी 2 तास लागतात. 2 स्टेशन मधील अंतर किती? ट्रेनचा वेग आहे 60 किलोमीटर प्रति तास आणि वेळ आहे 2 तास. म्हणजे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. 60 गुणिले 2 बरोबर 120 किलोमीटर. तर अशा प्रकारे आपण ट्रेनचं एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवरचं अंतर काढू शकतो. त्यानंतर आपण उदाहरणं पाहूयात. काम, वेळ आणि मजूर. पहिलं उदाहरण, जर 10 लोक 15 दिवसात एखादे काम पूर्ण करू शकतात, 10 लोक 15 दिवसात एखादे काम पूर्ण करू शकत असतील तर तेच काम पूर्ण करण्यासाठी 12 लोकांना किती दिवस लागतील? बघा, हे उदाहरण वाचल्यानंतर आपल्याला खूप अवघड वाटतात, पण ते फार सोपी असतात. त्यासाठी आता इथे 10 लोक 15 दिवस एक काम पूर्ण करतात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काम किती आहे ते काढावं लागेल. टोटल काम, टोटल वर्क डन.
या ठिकाणी टोटल वर्क डन जर आपल्याला काढायचं असेल तर एकूण काम आपण कसं काढणार? 10 गुणिले 15, 10 लोकांनी 15 दिवस काम केले म्हणजे 150 हे एकूण काम झालं. मग आता हे एकूण काम किती लोकांना करायचं आहे? हे एकूण काम 12 लोकांना करायचं आहे. मग 12 लोकांना किती दिवस लागतील? तर 12 लोकांना लागणारे दिवस एकूण काम भागिले 12, 150 भागिले 12, 12.5. म्हणजेच 12 लोकांना ते काम कंप्लीट करण्यासाठी 12.5 दिवस लागतील. दुसरं उदाहरण, 5 लोक 20 दिवसात एक काम करतात. तेच काम 25 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती लोक लागतील? आता इथे 5 लोक 20 दिवसात एक काम पूर्ण करतात म्हणजे आपल्याला प्रथम एकूण काम काढावं लागेल. एकूण काम किती आहे? तर 5 लोक गुणिले 20 दिवस म्हणजेच 100 मनुष्य दिवस हे एकूण काम झालं. हे 100 मनुष्य दिवस 100 काम 25 दिवसात पूर्ण करायचं आहे. मग त्यासाठी किती लोक लागतील ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच मग 25 दिवसात काम पूर्ण करण्यासाठी टोटल काम भागिले 25, एकूण काम भागिले 25, तर आपल्याला 4 लोक लागतील. अशा पद्धतीने आपल्याला टोटल काम काढायचं आहे आणि त्यावरून विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधायचंय. तिसरा प्रश्न, जर 8 लोक दररोज 6 तास काम करून 10 दिवसात काम पूर्ण करतात, तर तेच काम पूर्ण करण्यासाठी 12 लोकांना किती तास प्रतिदिन काम करावे लागेल? या ठिकाणी आपण प्रथम एकूण काम काढूयात. 8 लोक 6 तास 10 दिवसात काम पूर्ण करतात म्हणजे या ठिकाणी एकूण काम किती आलं? 8 लोक गुणिले 10 दिवस गुणिले 6 तास, ह्यांचा सगळ्यांचा गुणाकार किती येतो? 480. म्हणजे 480 हे एकूण काम झालं, 480 मनुष्य तास. आता हेच काम 12 लोकांना करायचं आहे. मग 12 लोकांना ते दिवस 10च आहेत. इथे 10 दिवस आहेत, तर इथे सुद्धा 12 लोकांना ते 10च दिवस करायचं आहे. फक्त ते प्रतिदिन किती तास करावे लागेल ते काढायचं आहे. म्हणजेच आपल्याला एकूण काम भागिले 12 गुणिले 10, एकूण काम आहे 480, 480 भागिले 12 गुणिले 10, तर आपल्याला मिळतात प्रतितास. म्हणजे तेच काम जर 12 लोकांनी केलं 10 दिवस, तर त्यांना 4 तास प्रतिदिन काम करावं लागेल. अशा प्रकारे काम, वेळ, मजूर ही उदाहरणं अत्यंत सोपी आहेत. ती तुम्ही समजून उमजून सोडवू शकता. त्यानंतर आपला पुढचा भाग आहे आकृतीतील चौरस मोजणं. आता बघा, ही आकृती आहे आणि या आकृतीमध्ये किती चौरस आणि किती चौकोन, खालील आकृतीमध्ये चौरस किती आहेत किंवा खालील आकृतीमध्ये चौकोन किती आहेत असा प्रश्न विचारला जातो. चौरस आणि चौकोन यावर कन्फ्यूज होऊ नका. कारण चौरस म्हणजे काय? चौरस म्हणजे असा चौकोन की ज्याच्या चारही बाजू सारख्या असतात. आणि चौकोन म्हणजे काय? चौकोन म्हणजे असा क्वाड्रिलॅटर की त्याला फक्त 4 बाजू असतात, त्या सारख्याच असतील असं काही नाही. चौरसाचे सगळे कोण काटकोन असतात, चौकोनाचे सगळे कोण काटकोन असतील असं काही नाही. मग ह्या आकृतीमध्ये चौरस किती आहेत आणि चौकोन किती आहेत हे आपल्याला शोधायचंय. आता जर चौरस आपल्याला शोधायचे असतील तर प्रथम आपण काय करूयात, इथे 1, 2, 3 असे नंबर देऊया. इथे 2, 3 व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल, 1, 2, 3, 1, 2, 3. आणि मग चौरस जर आपल्याला काढायचे असतील तर आपल्याला काय करायचंय? 3 आणि 3चा गुणाकार, 2 आणि 2चा गुणाकार आणि 1, 1, 2 आणि 2 4, 3 3 जा 9. आणि मग
ह्याची ऍडिशन जी आहे ती किती येते 14. म्हणजेच ही जी आकृती आहे हिच्यामध्ये 14 चौरस आहेत. 14 स्क्वेअर्स. आता आपल्याला चौकोन काढायचे. चौकोन म्हणजे रेक्टँगल. रेक्टँगल कसे काढायचे, तर हे जे 1 2 3 आहेत ह्याची बेरीज करायची. 3 2 5 आणि 1 6. आणि ही जी रो आहे, हा जो कॉलम आहे 1 2 3 ह्याची बेरीज येते 6. आणि मग 6 मल्टिप्लाइड बाय 6. 6 6 जा 36. म्हणजे याच्यामध्ये क्वाड्रिलॅटरल किती आले, चौकोन किती आले, 36. त्यामुळे प्रश्नामध्ये चौकोन विचारलंय की चौरस विचारलंय ह्यावर लक्ष ठेवा. चौरस काढायचे असेल तर ते या पद्धतीने काढा. 1 प्लस 2 इंटू 2 प्लस 3 इंटू 3 म्हणजे 14 चौरस आणि 36 चौकोन. आता दुसरं उदाहरण पाहूया. ही एक डायग्राम आहे. हिच्यामध्ये किती चौरस आहे आणि किती चौकोन आहे हे आपण पाहूयात. 1 2 3 4. 2 3 4. आता चौरस आपण प्रथम काढूया. 4 गुणिले 4 16. 3 गुणिले 3 9. 2 गुणिले 2 4 आणि 1. ह्याची जी ऍडिशन आहे 16 प्लस 4 20 प्लस 10 30. म्हणजे ह्याच्यामध्ये 30 चौरस आहेत. 30 स्क्वेअर. आता आपण रेक्टँगल काढूयात, चौकोन. इथे आपल्याला काय करायचंय, फक्त यांची बेरीज करायची आहे. 4 प्लस 3 प्लस 2 प्लस 1 7 9 10. तसंच यांची सुद्धा बेरीज किती येते, 10. 10 10 जा 100. 10 गुणिले 10 100. म्हणजे ह्या डायग्राम मध्ये चौकोन किती आहेत, 100 चौकोन आहे. ह्या ट्रिकचा वापर करून तुम्ही चौकोन किंवा चौरस काही सेकंदात शोधू शकता. तसेच आपण एक पुढचं उदाहरण घेऊया. आता या दोन उदाहरणांमध्ये हा चौरस होता आणि हा देखील चौरस होता. कारण इथे जितके कॉलम आहेत तितक्याच रो आहेत, इथे जितके कॉलम आहेत तितक्याच रो आहेत. आता आपण आयताची आकृती घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण चौरस आणि चौकोन किती आहेत ते पाहूयात. ह्याला पण आपण प्रथम नाव देऊ, नंबर देऊयात. 1 2 3 4. 2 3 4 5 6. आता इथे आपल्याला काय करायचंय, शेवटच्या नंबरपासून मल्टिप्लिकेशनला सुरुवात करायची चौरस काढायला. 6 4 जा 24. 6 चोक 24. त्यानंतर 5 त्रिक 15. त्यानंतर 4 दुने 8. त्यानंतर 3 गुणिले 1 3. आणि हे 2 असेच ठेवायचे आणि यांची बेरीज करायची. 5 आणि 4 9 8 17 18 19 20. 2 2 4 5 50. म्हणजे या फिगर मध्ये चौरस किती आहेत, 50 चौरस आहेत. आता आपण चौकोन काढूयात. ह्याची बेरीज किती येते, 4 आणि 3 7 8 9 10. आणि यांची बेरीज किती येते, 6 आणि 5 11. 11 आणि 4 15. 15 आणि 3 18. 19 20 21. आणि मग 21 गुणिले 10. बरोबर 210. म्हणजे या ठिकाणी चौकोन किती आहेत, 210.
अशा प्रकारे आपण चौकोन आणि चौरस दिलेल्या आकृतीमध्ये सेकंदात मोजू शकतो. पुन्हा लक्षात ठेवा, चौरस काढायचे असतील तर तुम्हाला मल्टिप्लिकेशन करावे लागेल. लास्ट जी काही रो आहे तिथून सुरुवात करायची, लास्ट रो आणि लास्ट कॉलम. आणि जर चौकोन काढायचे असतील तर प्रत्येक रो मधले जे काही तुम्ही नंबर दिलेले आहेत त्यांची ऍडिशन करायची, या नंबरची ऍडिशन करायची आणि त्यानंतर त्याची मल्टिप्लिकेशन करायची, म्हणजे तुम्हाला चौकोन मिळतात. त्यानंतर आपण बघूया आकृतीतील त्रिकोण मोजणं. आता या आकृतीतील त्रिकोण आपल्याला मोजायचे आहेत. पण त्या त्रिकोणाला नंबर देऊया पहिले. 1 2 3 आणि 4. आता चार चार नंबर दिलेत आपण. आणि ही जी आकृती आहे हिला 2 डायगोनल आहे, म्हणजेच 4 × 2 बरोबर 8. या आकृतीमध्ये 8 त्रिकोण आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही अ, काही सेकंदाच्या आत त्रिकोण काढू शकता. आता इथे तीच डायग्राम आहे, फक्त आतमध्ये एक स्क्वेअर आहे आणि त्याला 2 डायगोनल आहे. मग आता ह्या फिगर प्रमाणे इथे जर आपण नंबर दिले 1 2 3 आणि 4, तर हा जो मधला स्क्वेअर आहे त्याचे 8 ट्रायंगल येतील, त्याच्यात 8 ट्रायंगल येतील. आणि बाहेरचा जो हा स्क्वेअर तयार झालाय त्यालाही 2 डायगोनल आहेत, त्याचे 8 ट्रायंगल येतील. म्हणजे या फिगरमध्ये एकूण 16 ट्रायंगल तयार होतात. अशा प्रकारे आपण त्रिकोण मोजू शकतो. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला त्रिकोणामध्ये फक्त इथे एक हा लंब आहे आणि ह्याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत हे आपल्याला मोजायचे. तर इथे हा एक त्रिकोण आहे, हा एक त्रिकोण आहे आणि एक मोठा त्रिकोण, असंही आपण मोजू शकतो. किंवा 1 2 आणि त्याची ऍडिशन. तर या फिगरमध्ये 3 त्रिकोण आहे. आता इथे बघा, इथे आपल्याला काही सेकंदात हे आन्सर काढायचे, याच्यामध्ये त्रिकोण किती ते शोधायचे. तर आपण त्याला नंबर देऊया 1 2 3 4. मग आता या सगळ्यांची बेरीज. म्हणजे ह्या आकृतीमध्ये 10 त्रिकोण आहे. असे जर तुम्ही त्रिकोण मोजत बसलात तर ते त्रिकोण मोजायला वेळ लागेल, शिवाय ते चुकतील. ह्या ट्रिकने जर तुम्ही ट्रायंगल शोधले तर तुम्हाला आन्सर काही सेकंदाच्या आत मिळेल. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून गणिताचा पेपर सोडवू शकता. तर हे हे जे काही आहे हे जे काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगितल्यात किंवा ह्याच्यामध्ये जे काही टॉपिक्स मी शेअर केलेत, त्या सगळ्या टॉपिक्सवर डेफिनेटली प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न असणार आहेत. त्यामुळे हे सगळे टॉपिक्स तयार करा आणि अभ्यास करा. पुढच्या भागामध्ये आपण आणखी काही इंग्लिशच्या पेपरमधल्या काही ट्रिक्स घेऊन मी येणार आहे. तोपर्यंत अभ्यास करा, खुश राहा. थँक्यू.